हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला, तर आज ना मला 2 ठिकाणी जेवणाची ऑर्डर द्यायची आहे. त्याच्यानंतर मी माझ्या जी पार्लरची ऑर्डर आहे ना, त्याच्यासाठी मी निघणार आहे. तर सर्वात आधी ना, मी त्या ताईंना नमस्कार बोलते आणि त्यांचे खूप खूप आभार बोलते, की आज 3 वर्षाच्या नंतर ना, त्यांनी मला मेसेज केलेला माझ्या कालच्या ब्लॉगवरती, की "ताई, तुम्ही इतके दिवस होतात कुठे? तुमचे व्हिडिओ का येत नव्हते?" तर त्या आशाताई आहेत ना, त्या मला खूप आधी म्हणजे 3 वर्षापूर्वी मी जेव्हा सुरुवात केली होती ना व्हिडिओला, तेव्हा त्या मला कमेंट करायच्या आणि त्या भुसावळच्या आहेत. आणि मध्ये-मध्ये तर मला म्हणजे मी खूप वर्ष 3 वर्षापूर्वी जसं मी सुरुवात केली होती त्याच्यानंतर ना, अगदी 3 महिन्यातच मी परत खूप मोठा गॅप घेतला होता. म्हणजे अगदी 6 ते 7 महिन्याचा गॅप घेतला होता. त्याच्यानंतर मी चालू केला होता. परत माझा थोडासा गॅप झाला होता. मी परत चालू म्हणजे आज मला 3 वर्ष झालेले आहेत व्हिडिओ म्हणजे मी चालू जेव्हा केले ना तेव्हापासून मला 3 वर्ष झालेले आहेत. म्हणजे 2023मध्ये मी काहीतरी चालू केलेलं आहे. 24, 25 आणि 26 आता मला 3 वर्ष झालेले आहेत. तर तेव्हा ते मला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट करायच्या आणि आमच्या गप्पा व्हायच्या अशा कमेंट थ्रू. तर आज मला 3 वर्षाच्या नंतर त्यांनी इतक्या टायमाने मला त्यांनी मेसेज टाकलेला आहे आणि मला लक्षातच येत नव्हतं की ह्या मला पहिला मेसेज टाकायच्या क्या. मी 2-3 व्हिडिओ शोधल्याच्यानंतर मला समजलं की अरे हां, ह्या ताई मला कमेंट करायच्या आणि माझे व्हिडिओज बघायचे. मला खूप आनंद झाला की 3 वर्षाच्या नंतर ते माझे व्हिडिओ कंटिन्यू बघतायत. चला, तर अशातही खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघताय आणि असेच पुढे पण माझे व्हिडिओज बघत राहा. चला, तर आज ना मला 2 कस्टमरला ना 2 वेगळे डबे द्यायचे आहेत आणि एका कस्टमरचं ना माझं रेग्युलर म्हणजे जे आता कंटिन्यू 8 दिवस जो डबा जात होता ना त्यांनाच द्यायचा आहे. आज सोमवार असल्यामुळे ना त्यांना कांदा लसूण खायचं नाही आहे. तर मला त्यांना असं जेवण द्यायचं होतं की त्याच्यामध्ये कांदा लसूण पडणार नाही. आणि एका ताईंना ना असा टिफिन द्यायचा होता की त्याच्यामध्ये सगळं पाहिजेल आहे. म्हणजे त्यांचं सोमवारचं वगैरे काही इश्यू नव्हता. फक्त नॉर्मल जसा टिफिन असतो ना तसा पाहिजे होता. आता त्यांच्या टिफिनमध्ये जर मी कांदा लसूण घातला नाही ना तर मग ते तशी टेस्ट येणार नाही. पण ते मला बोलतील की अनुराधा, काहीतरी जेवणामध्ये गडबड आहे. म्हणून मी काय केलं की ज्या ताईंना कांदा लसूणचं जेवण पाहिजे होतं त्यांच्यासाठी वेगळं केलं आणि ज्यांना नको पाहिजे होतं त्यांच्यासाठी पहिला मी फोडणी घातलेली आहे. आता इथे मी ना त्यांना ना म्हणजे कांदा लसूण न घालता वाटणाचं वरण पाहिजे होतं, म्हणजे डाळ पाहिजे होती. तर इथे ना तिखट डाळ असते ना तशी पाहिजे होती. तर मी पहिला काय केलं, इथे खोबरं भाजून ठेवलं होतं ना, तर ते खोबरं मी वाटणामध्ये घेतलं. त्या वाटणामध्ये मी अद्रक घातलं होतं आणि फक्त धने जिरे पूड घातली होती बस. बाकी काहीच घातलं नव्हतं. त्याचं वाटण तयार करून घेतलं. डाळ शिजवून घेतली होती आणि ते फोडणं तुम्ही बघितलंच असाल. याच्यामध्ये कांदा आणि लसूण पडलं नव्हतं. फक्त राई, जिरा, कढीपत्ता तेच घातलं होतं आणि मस्तपैकी त्याच्यावरती आणि टोमॅटो घातले होते फोडणीला. त्याच्यावरती डाळीला मस्त छान फोडणी घातलेली आहे आणि जो वाटण वाटला होता ना, ती मी फोडणीला पहिला घातलं आणि तेच मिक्सरचं पाणी वगैरे म्हणजे मिक्सरचं भांडं धुवून वगैरे त्याचं पाणी त्या डाळीमध्ये घातलेलं झालं. ही पहिला डाळ माझी झालेली आहे. ज्यांना कांदा लसूण नको आहे ना त्यांच्यासाठी मी बनवलेली आहे. छान मस्तपैकी डाळीला मी चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे. डाळ छान अशी उकळायला मी एका साईडला ठेवलेली आहे आणि तुम्हाला बघितली असेल, तुम्हाला दाखवलं ना तर मी केवढा मोठा दुधी होता हा. जवळजवळ ना 1 किलोच्या आतमध्ये जात होता. म्हणजे काहीतरी पावणा किलो ते 800 ग्रामचा हा दुधी घेऊन आलेली, कारण का 2 डब्यामध्ये मला द्यायचे होते. आणि जर मी जराशी घेतली असेल, अर्धा किलोच घेतली असेल ना, कदाचित ती पुरली नसती. म्हणून मी एकच एवढा मोठा दुधी चांगला घेतलेला आहे आणि दुधीची भाजी त्यांनी खास मला अशी सांगितली होती की दुधीचीच भाजी पाहिजेल आहे, म्हणून मी दुधी घेतलेला आहे ते. तर इथे मी आता मस्तपैकी हा दुधी मी पहिलाच स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आता मी असं ट्राय करत होती की पूर्णपणे असं सोलता येतं आहे का, पण मला ते जमलं नाही. म्हणून मी ना 2 भाग केले आणि त्याच्यानंतर मग मी इथे त्याला कापून घेतलेला आहे. मध्ये 2 भाग करून सोलून वगैरे घेतलेला आहे. पहिला प्लॅटफॉर्म चांगला क्लीन करते. त्याच्यावरती खूप पसारा पडलेला आहे. जे साली वगैरे आहेत ना ते मी उचलून घेते. दूध एका साईडला धुवून वगैरे ठेवलेलं आहे आणि इथे माझी बघा आमटी छान मस्तपैकी झालेली आहे. शेवटी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि ही एकदम आमटी म्हणजे बिना कांदा लसणाची मी ते बनवून घेतलेली आहे. आमटी मी पहिला खाली उतरवून घेते आणि जे ताईंना पाहिजे होतं ना त्यांच्यासाठी मी पहिला ही आमटी काढून घेते. त्याच्या आधी ना मी ते कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि पहिला भाजीला फोडणी द्यायची आहे ना मला, तर त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि फोडणीची थोडीशी तयारी केलेली आहे. आता ही मला दुधीची जी भाजी बनवायची आहे ना त्याच्यामध्ये मी चण्याची डाळ घालणार आहे. तर मी इथे चण्याची डाळ एका साईडला म्हणजे रात्रीच भिजत घातलेली होती, कारण का सकाळी मी एक जो डबा दिलेला आहे ना
त्याच्यासाठी मी कोबीची भाजी बनवलेली. त्या कोबीच्या भाजीमध्ये मला चण्याची डाळ टाकायची होती, म्हणून मी एक्स्ट्रा चण्याची डाळ भिजत घातलेली. तर ती मी चण्याची डाळ इथे एका साईडला ठेवलेली आहे. आणि आता एका साईडला कुकर गरम होते भाजीसाठी. मी सगळी फोडणीची तयारी केलेली आहे. आणि ज्या ताईंना बिना कांदा लसणाचं डाळ पाहिजे आहे ना, ती मी त्यांच्यासाठी भरून ठेवते. त्यांना 4 माणसांसाठीच पाहिजे आहे, पण मी याच्यामध्ये 5.5 वाटी अशी डाळ घातलेली आहे. भरपूर होते. त्यांचा हा रोजचा डब्बा आहे आणि त्यांना आज त्यांचा उपवास असल्यामुळे 1 वाटी डाळ कमी पाहिजे होती. म्हणून मी 1 वाटी न करता फक्त अर्धी वाटीच कमी केलेली आहे आणि त्यांच्यासाठी डब्बा हा भरून ठेवलेला आहे. खूप लांबपर्यंत द्यायचा असतो, डब्बा डचमळतो, म्हणून मी त्यावरती फॉईल पेपर लावलेला आहे आणि डब्बा एका साईडला बाहेर नेऊन ठेवलेला आहे. आता ना मी कुकरला भाजीला फोडणी द्यायची होती. तो कुकर पहिला उतरवून घेतला आहे. मला पहिला ना ही डाळच पूर्ण करून घ्यायची होती. माझ्या लक्षातच नाही आलं की परत मला डाळीला लसूण आणि कांदा फोडणीला घालायचं आहे. म्हणून ना मी इथे आता त्याची तयारी करते. तर इथे पॅन ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरा घातलेला आहे, लसूण घातलेला आहे आणि ते मी आता कांदा घालणार आहे. तर छान असं पहिलं लसूण घातल्याच्यानंतर छान असं लालसर असं मी लसूण फ्राय करून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी हा कांदा घातलेला आहे. कांदा पण छान असा थोडासा मऊ झाला पाहिजे, लालसर झाला पाहिजे. मग याच्यामध्ये मी ना बऱ्यापैकी तिखट घातलेलं आहे, कारण की ज्या ताईंना मला आता कांदा लसणाचं म्हणजे नॉर्मल डाळ आणि भाजी वगैरे द्यायची आहे ना, त्यांच्यासाठी चांगलं छान तिखट झालं पाहिजे की जेणेकरून टेस्ट आली पाहिजे. आणि ह्यातलीच डाळ मी दुपारसाठी मला पण ठेवणार आहे. आणि अशी आपल्याला अशी सवय नसते ना की मुळमुळीत डाळ वगैरे खाण्याची, त्याच्यासाठी मी हिच्या मस्तपैकी आता परत एकदा तडका केलेला आहे आणि डाळ छान अशी परत फोडणीला घातलेली आहे. याच्यामध्ये कांदा लसूण फोडणीला घालून पॅनमधलं सगळं तेल काढण्यासाठी मी याच्यामध्ये 2-3 पळ्या परत डबल टाकून डाळ टाकून घेतलेली आहे आणि पॅन पूर्ण मस्तपैकी तेल पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि छान आता ह्याला एक उकळी येऊ देणार आहे. याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे घालेल, थोडंसं किंचितसं अजून मी मीठ घालणार आहे एवढ्यासाठीच, कारण का कांदा आणि तेल एक्स्ट्रा म्हणजे परत मसाला वगैरे पडलेला ना, त्याच्यासाठी मी परत पॅनमध्ये अगदी 1 पळी इतकं पाणी घातलं होतं, त्यामुळे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता ज्यांना मला ही आमटी द्यायची ना, त्यांच्यासाठी पहिला मी ह्याच्यामध्ये आमटी काढून घेणार आहे. त्यांना फक्त 3 माणसांसाठी पाहिजे आहे, पण ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा 1 वाटी दिलेली आहे. तर जेव्हा मी एक वाटी एक्स्ट्रा वगैरे डाळाची देते ना, असे लमसममध्ये असते, तेव्हा त्याचे मी काउंट करत नाही. जेवढी म्हणजे 3 वाटी बोलले ना, त्याच्या हिशोबानेच मी पैसे लावते. तर आता मी आता ही डाळ भरून ठेवते आणि बाकीची जी उरलेली आहे ना, ती माझ्यासाठी छोट्याशा पातेलीमध्ये काढून ठेवणार आहे. आता इथे एका साईडला मी कुकर फायनली मी गरम करायला ठेवलेला आहे, कारण का मला भाजी फोडणीला घालायची आहे. ज्या ताईंना मला ही डाळ द्यायची आहे त्यांच्यासाठी भरलेली आहे, ती आता मी बाहेर तो डब्बा नेऊन ठेवणार. त्याच्यावरती पण मी फॉईल पेपर लावून ठेवणार आहे आणि बाहेर, कारण का असंच जेव्हा ते घरी नेतात ना, तेव्हा असं भाजी डाळ किंवा असं डसमळू नये, सांडू नये, त्याच्यासाठी मी फॉईल पेपर लावते आणि मगच मी पार्सल देत असते. तर आता इथे जवळच्या जवळच आहे, तुम्ही बोला की स्टीलचे डबे वगैरे देते, तर जवळच्या जवळ ते मला लगेच रिटर्न करतात, त्याच्यामुळे मी स्टीलचे डबे देते. लांब वगैरे कुठे द्यायचं असेल ना, तर मग प्लास्टिकचे वगैरे डबे देते. तर चला, इथे छान कुकर गरम झालेला आहे, डाळ भरून बाहेर ठेवलेली आहे आणि आता कुकर गरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि इथे बघा फोडणीला फक्त मी एवढंच घालणार आहे. ह्याच्यामध्ये कांदा लसूण नाही आहे, कढीपत्ता, अद्रक, कोथिंबीर आहे एका साईडला थोडीशी आणि टोमॅटो आहे. राई जिरा घालणार आहे, हिंग घालणार आहे आणि हळद घालणार आहे. एकच मिरची फक्त मी आता इथे मी दाखवायला मी विसरली होती, तर मी नंतर मिरची काढली आहे बघा. एकच फक्त याच्यामध्ये विचार करा, पावणा किलो जवळजवळ 800 ग्राम दुधी आहे, त्याच्यामध्ये डाळ पडणार, सगळं एवढं जिन्नस पडणार आहे, टोमॅटो वगैरे फक्त हळद वगैरे, हे बघा फक्त हळद घालणार आहे. त्याच्यासाठी फक्त एकच, त्यांनी बोलले एकच मिरची घाल, म्हणून मी एकच मिरची घालणार आहे. आणि छान आता फोडणीला सगळं घातल्याच्यानंतर याच्यामध्ये बघा धने जिरे पूड आता मी घालते आणि त्याच्यानंतर अजून दुधी मी कट केलेली नाही आहे, तुम्ही बघू शकता इथे समोर ना. दुधी कापताना मी भाजी फोडणीला घालत होती, तर तेच मी हसत होती की दुधी म्हणजे जी अर्धवट की कापून सुरी तशीच ठेवली होती ना, तर तशीच होती, म्हणून मला हसायला येत होतं. चला, असो घाई गडबडीमध्ये असं सगळं होतच असतं. आता इथे छान ना बारीक बारीक मी दुधी ना सगळी कापून घेणार आहे. बघा ही जी चण्याची डाळ आहे ना, ह्यातली चण्याची डाळ मी थोडीशी सकाळी वापरलेली होती आणि आता ही जेवढी उरलेली आहे ना, ती सगळी मी ते फोडणीला घालणार आहे. तोपर्यंत ना छान फोडणीमध्ये ना मी राई जिरा आणि टोमॅटो वगैरे टाकले ना, ते छान असं मस्तपैकी नरम होतं आहे.
तोपर्यंत मी दुधी तर फटाफट आपल्याला कट होते. तर मी इथे भाजी फोडणी तयार होईपर्यंत इथे मी दुधी सगळी चिरून घेतलेली आणि आता फोडणीला घातलेली आहे. छान मस्तपैकी मी भाजी असं कुकरला 3-4 शिट्ट्या काढणार आहे आणि दुधी 3-4 शिट्ट्यामध्ये मस्तपैकी मऊ शिजते, अशी कडक कडक राहत नाही. इथे मी चपात्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत. एका ताईंना द्यायचं होतं 4 चपात्या आणि एका ताईंना द्यायच्या होत्या 7 चपात्या. तर दोघींच्या पण चपात्या वगैरे मस्तपैकी मी पॅक करून घेतलेल्या आहेत आणि आजूबाजूचा पसारा उचलून घेतलेला आहे, की जेणेकरून आता मला भाजी आहे ना, परत मला त्याला डबल फोडणी करायची आहे. तर त्यासाठी मी आली की बाकीचे जे सगळं आजूबाजूचं मी पसारा वगैरे सगळं आटपून घेते. ज्यांच्या चपात्या आहेत त्या मी बांधून ठेवते एका साईडला. आता इथे ना मस्तपैकी कुकर झालेला आहे, थंड करायला ठेवलेला आहे. बाकी सगळं मी पसारा आता आवरून घेणार आहे आणि मग नंतर भाजी इथे काढून घेणार आहे. तर इथे बघू शकता कुकर झालेला आहे आणि आता मला इथे परत भाजी म्हणजे अगोदरची भाजी शिजलेली आहे ती मी काढून घेणार आहे आणि इथे मी कांदा एवढ्यासाठी चिरते की परत मला आता याला डबल फोडणी घालायची आहे. म्हणजे असं असतं, एक मीलमध्ये मी 2 जणांचं कसं ॲडजस्ट करते ना, म्हणजे ज्यांना कांदा लसूण पण पाहिजेला आहे त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना नको आहे ना त्यांच्यासाठी पण. आता तुम्ही बोलाल की मग वेगळ्या वेगळ्या भाज्या करायच्या, तर वेगळ्या वेगळ्या भाज्या करून सकाळी ऑलरेडी माझी एक वेगळी भाजी झालेली आहे, तो डबा गेलेला आहे आणि परत आता मला वेगवेगळ्या डब्यांसाठी म्हणजे एका घरामध्ये 4 जणांसाठी द्यायचं होतं आणि एका घरामध्ये 3 जणांसाठी द्यायचं होतं. तर मी ते सगळं एवढं वेगळं करत बसली नसती ना, म्हणून मी हा सगळा जुगाड करते. हे बघा, सकाळी मी कोबीची भाजी बनवलेली ना, त्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ टाकलेली, तर ती आता एवढी उरलेली आहे. आमचा नाश्ता सकाळी कोबीची भाजी आणि चपातीचं झालेलं आहे. तर आता उरलेली भाजी मी इथे काढून ठेवते आणि त्याच कढईमध्ये पहिला मी पॅन ठेवला होता की त्याच्यामध्येच परत मी फोडणी देईल. पण मी बोलले की नको, आता कुकर आहे ना, मग कढई आहे ना, मग कढईमध्येच मी मस्तपैकी छान भाजीला फोडणी देणार. तर पहिल्या चपात्या वगैरे मी ज्या गुंडाळल्या होत्या ना, ज्यांच्यासाठी पाहिजे होतं ते बाहेर नेऊन ठेवले, त्या डब्यांवरतीच ठेवल्या डाळीच्या, म्हणजे मला समजेल. इथे भाजी छान मस्तपैकी अशी मऊसूद गरगरीत अशी शिजलेली होती. ह्याच्यामध्ये आता मी उतरल्याच्या नंतर खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे. मस्त जेव्हा गरम असते ना तेव्हाच छान असं घातलं ना की काही खराब होत नाही भाजी. इथे मस्तपैकी घातल्याच्यानंतर छान पहिला एकदा ढवळली आणि आता ह्याच्यामध्ये ज्या वाटीने ना, माझा हा वाटीचा एक प्रमाण असतो, त्याच वाटीने मी भाजी पण मोजलेली आहे. ह्या ताईंना 4 वाटी भाजी मी दिलेली आहे आणि अर्धी वाटी एक्स्ट्रावरती दिलेली आहे. ह्याच्या पण अर्ध्या वाटीचे एक्स्ट्रा पैसे मी लावणार नाही. तर इथे त्यांचा डबा भरल्याच्यानंतर आता जी उरलेली भाजी आहे ना, त्याची मी फोडणी करणार आहे. तर इथे फोडणीला मी पहिला जो कांदा आहे ना तोच घालणार आहे, बाकी काहीच घालणार नाही. आणि एक्स्ट्रा मिरची होती माझ्याकडे, म्हणजे 2 मिरच्या मी एक्स्ट्रा घालणार आहे. तर हा पहिला मी ना ह्याच्यामध्ये काहीतरी कांदा वगैरे पडेल माझ्या लक्षात नाही, म्हणून मी पहिला ना जेव्हा फोडणी घातली ना तेव्हाच ठेवलं पाहिजे होतं, पण माझं एकदम लक्ष गेलं नाही आणि पहिल्यानंतर मग फोडणी घातल्याच्यानंतर मग मी डबा बाहेर ठेवलेला आहे. तर आता इथे मस्तपैकी छान फोडणी तयार करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये फक्त मिरची घातलेली आहे, मसाला वगैरे घातलेली नाही आहे आणि भाजी छान अशी फोडणीला घातलेली आहे. तर चला, बघितलं कसं मी केलेलं आहे. आता याच्यामध्ये दुसरी तिसरी भाजी न करता माझ्याकडे तेवढा वेळ होता म्हणून मी पटापट करू शकली. आणि ही जी नंतरची जी म्हणजे ज्या ताईंना नॉर्मल जेवण पाहिजे होतं ना, त्यांचं आज सकाळी मला सकाळी पण नाही, मला काहीतरी 10 का 10:30 वाजता त्यांनी मला सांगितलं की मला टिफिन पाहिजे म्हणून. तर मी बोलली की आता आणि 12 वाजेपर्यंत पाहिजे होतं. तर मी बोलले तर 12 वाजेपर्यंत दुसऱ्या भाजीची तयारी मी कशी करू. त्याच्यामुळे ना जी भाजी आता बनणार होती ना त्याच्यामध्येच मी बोलली की तसंच काहीतरी करता येईल. म्हणून मी बोलली की चला, ती भाजी जी एवढी मोठी मी दुधी आणली होती ना तीच ह्याच्यामध्ये मी त्याचा मस्तपैकी छान असं उपयोग केलेला आहे. तर ह्या ताईंसाठी पण मी आता भाजी, हे बघा एवढा पूर्ण हा डब्बा भरून भाजी देणार आहे 3 माणसांसाठी. तर इथे ही भाजी पण भरून घेतलेली आहे आणि जराशीच फक्त अगदी वाटीभर पण नाही भाजी उरलेली आहे, ती मी काढून ठेवलेली आहे आणि बाकी सगळी ह्याच्यामध्ये घातलेली आहे त्या ताईंना देण्यासाठी. आता मी ती भाजी बाहेर नेऊन ठेवते, म्हणजे छान माझी सगळी कामं वगैरे आटपेपर्यंत माझा हा डब्बा थंड होईल. आणि मला आता हे सगळं आटपल्याच्यानंतर परत मला पार्लरच्या ऑर्डरसाठी जायचं आहे आणि मी जाता जाताच ते डबे देणार आहे ना, म्हणून माझी ही सगळी आता फटाफट पुढची घाई चाललेली आहे. आणि इथे बघा हा खोबरा आहे ना, मला म्हणजे ऐकलं ना वाटण बनवून पाहिजे होतं, त्या माझ्याच बिल्डिंगमध्ये बाजूला राहतात.
त्यांना वाटण बनवून पाहिजे होतं. मी त्यांना फोन करून सांगितलं, आता मला शक्य नाही आहे. जेव्हा मी कामावरनं संध्याकाळी येईल ना, तेव्हा मी तुम्हाला वाटण हा बनवून देईल. पण काय झालं, मला पुढचा आता व्हिडिओ माझा पूर्ण कंटिन्यू म्हणजे होणार नाही आहे, फक्त एवढाच होणार आहे आता. पण मला कामावरनं यायलासुद्धा उशीर झालेला आहे आणि हा व्हिडिओ आता मी ना म्हणजे व्हॉईस देते तर रात्रीचे 12 वाजता देते. तर त्यामुळे ना आता मी जो आल्याच्यानंतर मला खूप उशीर झाला होता. मला परत रात्रीचं माझं जेवण बनवायचं होतं. त्यामुळे मी वाटणाची काहीच तयारी केलेली नाही. जो मी खोबरा भाजून ठेवला होता ना, तर तिला मी फोन केला, की आज मी तुला वाटण देऊ शकत नाही. मी तुला वाटण उद्या देणार. कारण का मला अजून परत कामं आहेत. मला कामावरती जायचं आहे ऑर्डरला आणि त्याच्यानंतर मला उशीर वगैरे कदाचित झालं तर मी देऊ शकत नाही. मी तुला उद्या देईल. तर डन बोलली, चालेल ठीक आहे. तर इथे एका साईडला मी आता दुपारच्या माझं जेवणासाठी भात घातलेला आहे. किचन वगैरे छान मस्तपैकी क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता मी झटपट पटापट भांडी कसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर माझी मग तयारी करून घेणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, एवढं म्हणजे घरात जेवण वगैरे बनवायचं असेल किंवा घरातून टिफिन सर्व्हिस वगैरे किंवा जेवणाची ऑर्डर घ्यायची असेल ना, तर भांड्यांचा खटारा हा कमी होतच नाही. म्हणजे अगदी माहिती आहे तुम्हाला, आत्ता लेटेस्ट अशी रील निघालेली आहे, की अरे बापरे, मी आता किचन साफ करून गेलेली आणि लगेच कशी तर लगेच एवढं कसं किचन भरलं. सेम परिस्थिती असते सगळ्यांच्या घरामध्ये. आपण जसं किचन क्लीन करून भांडीचं सिंक वगैरे सगळं क्लीन करून बाहेर निघाल ना, की अगदी एक फेरी मारून आल्याच्यानंतर ना एक चमचा तरी किंवा एक ग्लास तरी त्या सिंकमध्ये आपल्याला दिसतोच. हे सगळ्यांच्या घरामध्ये बरोबर तसंच ते बरोबर डोकं लावून कसं ते रील वगैरे बनवतात ना, खरंच सेम तसंच असतं. तर इथे आता माझी एवढी भांडी पडलेली आहेत ना सकाळपासून, म्हणजे अगदी सकाळी माझा एक डबा गेला, सुरुवातीला एक डबा गेला तेव्हापासूनची जी भांडी पडलेली आहेत ती थोडी थोडी करून इतकी साचतात. त्याच्यानंतर मी ना सारखी घासत बसत नाही, मग ती एकदाच घासते, मस्तपैकी किचन प्लॅटफॉर्म वगैरे साफ करते आणि मग मला कामाला वगैरे जायला माझी तयारी करते. म्हणजे परत परत मग जेवढी पण दुपारची भांडी वगैरे असतात ना, ती मग मनोहर असतो घरात किंवा मग आता आयुषला सुट्टी आहे ना, मग ती लोकं मला ह्या कामामध्ये मदत करतात. भांडी साठवून ठेवत नाहीत सिंकमध्ये, ती लोकं त्यांची जेवणाची वगैरे भांडी घासून घेतात. तर चला, आत्ता हा माझा ना व्हिडिओ मी इथेच थांबवते. छान मस्तपैकी माझं जेवण वगैरे झालेलं आहे, टिफिन वगैरे सगळं झालेलं आहे आणि माझं सिंकसुद्धा क्लीन झालेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे जे जुने सबस्क्रायबर्स आहेत ना, त्यांना परत एकदा धन्यवाद.